अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती करत असतो, भक्तीमध्ये आपण जेव्हा येतो किंवा आपण अध्यात्माच्या मार्गावरती येतो, तेव्हा श्री गजानन महाराज आपल्याला संकटामधून बाहेर काढतात, की श्री गजानन महाराज आपल्याला संकटामध्ये लढण्यासाठी बळ देतात. ह्या दोन गोष्टी आहेत. तर जेव्हा कुठलीही गोष्ट म्हणजे एक आपण समजून घ्यायला हवं की जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती येतो, जेव्हा आपण श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा पूजा करायला लागतो, महाराजांच्या चरणाशी आपण शरणागत होतो, तर त्यावेळी एक गोष्ट नेहमीकरता लक्षात ठेवायची आहे की आपल्यासमोर असंख्य संकट येऊन उभे राहणार आहेत. म्हणजे अशा गोष्टी आपल्यासमोर येऊन उभ्या राहणार आहेत की आपण कधी त्या गोष्टीचा विचार देखील केला नसेल. मग तेव्हा महाराज बघतात की हा या संकटांना कसं सामोरे जातो. म्हणजे हे आपल्या जीवनामध्ये यासाठीच घडते की आपलं काहीतरी संचित असते, क्रियामान असते आणि प्रारब्ध असते. तर समजा एखादं संकट आपल्याला 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी आपल्यासमोर येणार असते, तर आपण जेव्हा भक्ती मार्गावरती येतो, महाराजांची भक्ती आपण करायला लागतो, त्यावेळी ते जे प्रारब्ध आहेत ते महाराज आपल्याकडून 1 महिन्यात भोगून संपवतात. मग तो जो 1 महिन्याचा काळ आहे किंवा तो 8 दिवसाचा जो काळ आहे, तो आपल्यासाठी अतिशय खतरनाक असतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीमध्ये कळत नाही किंवा सुचत नाही किंवा आपली बुद्धी चालत नाही की आपण आता यावेळी काय करावं. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला महाराजांची भक्ती देखील करण्याची इच्छा होत नाही. एवढी बिकट परिस्थिती त्यावेळी येऊन जाते. म्हणजे सगळा आपला आधार खचून जातो, आपले जे काही स्वप्न आहेत ते भंग होतात, आपल्याला समोर सगळा अंधारच दिसत असतो. परंतु हीच खरी वेळ असते की महाराजांच्या चरणाशी शरणागत होण्याची. आणि जेव्हा असं कुठलं संकट आपल्यासमोर उभं राहते, त्यावेळी महाराज आपल्याला त्यामध्ये आत्मविश्वास देतात. जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत होऊ तेव्हा, महाराजांवरती संपूर्ण विश्वास आपण दाखवू तेव्हा, तर अशावेळी महाराज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. महाराज आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी महाराज आपल्याला मदत करतात. परंतु जेव्हा अशी एखादी वेळ येईल की आता आपण संपूर्ण हरलो आहे, आपण हताश झालो आहे, निराश झालो आहे, आपल्याला काही सुचत नाही, मग अशावेळी महाराज आपला हात धरून आपल्यासोबत चालतात. महाराज आपलं बोट पकडतात आणि आपल्याला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढतात. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत. म्हणजे महाराज हे आपल्या पाठीशीच उभे राहतात, परंतु एखाद्या संकटामध्ये महाराज आपल्याला भक्कम बळ देतात, आत्मविश्वास देतात, नवीन जगण्यासाठी उभारी देतात. परंतु एखादं संकट असं असते की आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये सुचत नाही काय करावं. मग त्यावेळी महाराज आपला हात पकडतात आणि आपल्यासोबत चालतात. महाराजांच्या सोबत आपण चालतो. तर यामध्ये एकच गोष्ट समजायची आहे की कसलीही परिस्थिती जीवनामध्ये निर्माण होऊ, म्हणजे कुठलाही प्रसंग जीवनामध्ये निर्माण होऊ, अगदी म्हणजे कुठलाही, त्यावेळी न डगमगता जर का आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत झालो आणि महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही बघा, आता मी या सिच्युएशनमधून बाहेर पडू शकत नाही किंवा सुचत नाही की मी ही सिच्युएशन कसं टॅकल करू, मला समजत नाही, मला समोर मार्ग दाखवा, मला सगळा अंधार दिसत आहे, त्यावेळी श्री गजानन महाराज नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील. कारण महाराज हे भक्तवत्सल आहेत आणि जेव्हा आपण महाराजांना आर्त हाक मारतो, त्यावेळी महाराज हे मार्ग दाखवतातच. तुम्ही या गोष्टीवरती 100% विश्वास ठेवा की जेव्हा सिच्युएशन खूप बिकट होऊन जाईल, त्यावेळी फक्त तुम्ही महाराजांना आर्त हाक मारा आणि महाराजांना सांगा की आता माझ्यासोबत तुमच्याशिवाय कुणीही नाही, तुम्ही आहात म्हणून मी आहे. एवढी आर्त हाक तुम्ही जेव्हा श्री गजानन महाराजांना माराल, तेव्हा महाराज नक्कीच धावून येतील. कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्यासमोर येतील, कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या रूपाने तुमच्यासमोर येतील. कुठली तरी सिच्युएशन, कुठली तरी परिस्थिती महाराज अशी निर्माण करतील की तुम्हाला त्यामध्ये महाराजांचा कौल मिळून जाईल किंवा महाराज माझ्या पाठीशी आहेत हे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे काहीतरी घटना, काहीतरी परिस्थिती, काहीतरी सिच्युएशन अशी घडेल किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या मार्फत तुम्हाला मदत मिळेल, परंतु तुम्हाला मदत नक्की मिळेल यावरती तुम्ही 100% विश्वास ठेवा. महाराजांना जेव्हा आपण आर्त हाक मारतो, त्यावेळी महाराज नक्कीच जाऊन येतात. आणि हा फक्त एका दोघांचा अनुभव नाही, हा असंख्य भक्तांचा अनुभव आहे, असंख्य श्री भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे कुठलीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ, न डगमगता, न हारता त्या परिस्थितीला सामोरे जा. आणि एवढंच एक लक्षात ठेवा की आपण जर का महाराजांच्या चरणाशी शरणागत झालो आहोत, महाराजांना आपण संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी पत्करली आहे, मग हा देह, हा आत्मा, ही जी काही सिच्युएशन आहे, भौतिक जे काही गोष्टी आहेत, ह्या सगळं महाराजांच्या चरणाशी शरणागत आहे. मग आपण त्या गोष्टीचा विचारच करायला नको. कसलीही सिच्युएशन जीवनामध्ये येऊ, त्यावेळी एकच विचार करायचा की तुम्ही आहात आणि मी जर का संपूर्ण समर्पित तुमच्या चरणाशी आहे, मी शरणागत तुमच्या चरणाशी आहे,
आहे. मग जीवनामध्ये ही जी काही सिच्युएशन आली आहे किंवा ही जी काही परिस्थिती आली आहे, ही बिकट परिस्थिती आली आहे, ही सुद्धा तुमचीच आहे, ही तुम्हीच निर्माण केली आहे. आणि जेव्हा आपण भक्ती मार्गावरती येतो, आपण आध्यात्मिक मार्गावरती येतो, त्यावेळी 100% अशा गोष्टी घडणार की जीवनामध्ये खूप असह्य दुःख भेटणार, खूप अशा सिच्युएशन जीवनामध्ये येणार आणि ते आपल्याला भोगूनच पार करावं लागणार आहे. हे जीवन म्हणजे पृथ्वीवर जन्म घेणं म्हणजेच मुळात दुःखालय आहे. आणि या दुःखालयामध्ये जे काही भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते आपल्याला भोगूनच संपावे लागणार आहे. त्यामध्ये त्रागा न करता, चिडचिड न करता, काहीच न करता, शांत राहून, मौन राहून जर का आपण फक्त नामजप केला, नामजपा इतकी शक्ती कशामध्येच नाही. कलियुग हे नाम आधार आहे. त्यामुळे काहीच करण्याची इच्छा नाही, नामजप करा, फक्त नामजप करा. श्वासोच्छ्वास जेव्हा आपण घेतो त्यावेळी नामजप करा. जेवढा जास्त तुम्ही नामजप कराल तेवढं तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू जी परिस्थिती आपल्याला खूप बिकट वाटत होती ती हळूहळू दुरुस्त व्हायला लागली आहे, ती सुधारायला लागली आहे. म्हणजे जीवनामध्ये असंख्य असे प्रश्न येऊन निर्माण उभे राहतात, असंख्य असे संकट येऊन समोर उभे राहतात. त्या संकटांना एकच सांगायचं आहे की तुम्ही मोठे नाही, माझे जे महाराज आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त मोठे आहेत. आणि 100% जीवनामध्ये अशा परिस्थिती उत्पन्न होतात. म्हणजे आपल्यासमोर जर का आपण रोज झोपेतून उठतो आहोत आणि एखादा प्रश्न जर का आपल्यासमोर निर्माण झालाच नाही तर मग आपण जिवंत नाही असं समजायला हवं. जीवन असंच आहे की जीवनामध्ये प्रश्न येणार, समोर काहीतरी बिकट परिस्थिती निर्माण होणार आणि त्या परिस्थितीला आपण कसं हँडल करत आहोत हे आपल्यावरती डिपेंड आहे. कुठलीही सिच्युएशन जी खूप अवघड वाटते सुरुवातीला ती हळूहळू एका सोप्या गोष्टीमध्ये परावर्तित होत असते. म्हणजे अगोदर आपल्याला खूप अवघड वाटते या सिच्युएशनमधून कसं बाहेर निघायचं, पण हळूहळू वेळ जसा जाईल, काळ जसं जाईल, परंतु हळूहळू वेळ जसं जाईल, काळ जसं जाईल, तशी ती जी परिस्थिती आहे ती सोप्या गोष्टीमध्ये रूपांतरित होत जाते. त्यामुळे कधी हारू नका, कधीही डगमगू नका. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धैर्य ठेवा, महाराजांच्या चरणाशी विश्वास ठेवा, महाराजांच्या चरणाशी शरणागती ठेवा, समर्पित व्हा महाराजांना. महाराजांचा शक्य तेवढा जास्तीत जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करा. संकट हे जीवनामध्ये येणारच आहे, कारण जीवन म्हणजेच दुःखालय आहे. आणि या दुःखालयामध्ये दुःख न करता हरीच्या चरणाशी, महाराजांच्या चरणाशी जर का आपण विश्वास ठेवला, महाराज म्हणजेच आपले हरीच आहेत, त्यांच्या चरणाशी जर का विश्वास ठेवला तर जीवन नक्कीच सुख, समाधानामध्ये आणि आनंदामध्ये आपण जगू. त्यामुळे फक्त महाराजांच्या चरणाशी विश्वास ठेवा, महाराजांचा नामजप शक्य तेवढा करा. जय गजानन.